राहुल गांधी यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे। पुण्यातल्या उमेदवारासाठी राहुल गांधी यांची शुक्रवारी पुण्यात सभा होईल। यावेळेस काँग्रेसकडून आणि मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार आहे। पुण्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची पुण्यात सभा होणार आहे। तर ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। महाविकास आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी उद्या काँग्रेसचे नेते राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा पार पडते आणि या सभेसाठी जय्यत तयारी जी आहे ती तयारी सुरू झालेली पाहायला मिळते। खरं तर उद्या सायंकाळच्या सुमारास जी आहे ही ती संपूर्ण सभा जी आहे ती पुण्याच्या SSPMSच्या ग्राउंडवरती जी आहे ती पार पडणार आहे। शहरातील अगदी मुख्य भागामध्ये जी आहे ती सभा होते आणि जवळपास 15 ते 20 हजारांहून अधिक लोक बसू शकतील अशा प्रकारची आसन क्षमता जी आहे ती या ठिकाणी कार्यरत असलेली सध्या पाहायला मिळते। खरं तर राहुल गांधी हे पुणे जिल्ह्यामध्ये येत आहेत, पुण्यामध्ये येत आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये असणारे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येत आहेत। त्यामुळे या सभेकडे जे आहे ते सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण का मागील काही दिवसांपूर्वी जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यामध्ये सभा झालेली होती आणि यावेळी त्यांनी जे आहे ते पुण्यातून जोरदार असा हल्लाबोल काँग्रेसवरती केलेला होता। त्यांच्या सगळ्या प्रचाराच्या या सगळ्या यंत्रणेमध्ये आता पुण्याची जी सभा आहे राहुल गांधीची ती मुख्य मानली जाते। त्यामुळे निश्चितपणाने उद्याच्या या सगळ्या सभेकडे लक्ष लागलेलं असेल। परंतु सध्याच्या घडीला जी आहे ती जय्यत अशी तयारी जी आहे ती संपूर्ण या परिसरामध्ये सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। महाविकास आघाडीतील राज्यातील जे आहेत ते अनेक प्रमुख नेते या संपूर्ण सभेच्या वेळेस उपस्थित राहतील। यामध्ये राष्ट्रपती शरद पवार असतील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले, इतर मुख्य नेते, तर शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेनेमधून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या सभेसाठी उपस्थित राहू शकतात अशा प्रकारची माहिती जी आहे ती सध्या मिळते। त्यामुळे उद्याच्या या सभेकडे सध्या तरी पुण्यासह संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।